नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजचा विषय थोडा कडवा आहे, पण प्रत्येकाने ऐकायलाच हवा. कारण आयुष्यात पैसा परत मिळू शकतो, वेळ परत मिळू शकतो, पण एकदा लोकांच्या नजरेतली इज्जत गेली ना, तर ती परत मिळवणं खूप कठीण होतं. रिस्पेक्ट ती ओरडून मिळत नाही, ती मागून मिळत नाही, ती तुमच्या वागण्यातून दिसते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांना हे कळतही नाही की ते रोज अशा चुका करत आहेत ज्यामुळे लोक हळूहळू त्यांना इग्नोर करायला लागतात, सिरियसली घेणं बंद करतात आणि त्यांच्या शब्दांची किंमतच राहत नाही. तर आज अशा 3 गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्यात असतील तर लोक तुमचा आदर कधीच मनापासून करणार नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित यातली एक सवय तुमचं आयुष्य सायलेंटली खराब करत असेल. पहिली गोष्ट, स्वतःला खूप एक्सप्लेन करणं बंद करा. तुम्ही कधी नोटीस केलंय का, जेव्हा एखादी व्यक्ती प्रत्येक गोष्ट जस्टिफाय करत राहते, मी असं का केलं, मला असं वाटलं, माझी चूक नव्हती, तेव्हा आपल्याला काय वाटतं? आपण विचार करतो याला स्वतःवर विश्वास नाही. आणि हेच खरंय, जो माणूस स्वतःवर कॉन्फिडंट असतो तो एक्सप्लेन नाही करत, तो फक्त करतो, तो फक्त बोलतो, तो फक्त चालतो. त्याला कोणाची परवानगी नको असते, कोणाची जस्टिफाय नको असते. विचार करा, 2 माणसं आहेत. एक म्हणतो मी उशिरा आलो कारण ट्रॅफिक होती, मग मला कॉल आला, मग घरी प्रॉब्लेम होती. दुसरा शांतपणे म्हणतो उशीर झाला, सॉरी. कोणाला तुम्ही जास्त रिस्पेक्ट कराल? दुसऱ्याला नक्कीच. कारण कमी बोलणारा माणूस नेहमी जास्त पॉवरफुल वाटतो. जेव्हा तुम्ही जास्त एक्सप्लेन करता तेव्हा समोरच्याला वाटतं तुम्ही घाबरलेले आहात, आणि जो घाबरतो त्याला कोणी सिरियसली घेत नाही. आजपासून एक नियम करा, कोणी विचारलं नाही तर एक्सप्लेन नाही करायचं. विचारलं तर एका वाक्यात उत्तर द्या, बस इतकंच. तुमचं सायलेन्स तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे, ती वापरायला शिका. जो माणूस शांत असतो जग त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतं. जो माणूस ओरडतो, भांडतो, एक्सप्लेन करतो त्याला लोक टाळतात. लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स दिसतं, बोलावं लागत नाही. तुमची देहबोली, तुमचा आवाज, तुमचं वागणं हे सगळं बोलतं तुमच्यासाठी. तेव्हा शब्द वाचवा आणि वजन वाढवा स्वतःचं. दुसरी गोष्ट, हो म्हणणं बंद करा जेव्हा मन नाही म्हणतंय. तुम्ही कधी असं केलंय का? कोणी फेवर मागितला, तुम्हाला नाही म्हणायचं होतं, पण तुम्ही हो म्हणालात. का? कारण तुम्हाला वाटलं ते रागावतील, दुखावतील, वाईट समजतील. पण खरं सांगू, जे लोक सगळ्यांना हो म्हणतात त्यांना लोक अवेलेबल समजतात, व्हॅल्युएबल नाही. हा फरक समजला का? अवेलेबल म्हणजे कधीही वापरता येणारा, व्हॅल्युएबल म्हणजे ज्याची किंमत असते, ज्याची वेळ असते. तुम्ही जेव्हा नाही म्हणता तेव्हा तुम्ही एक मेसेज देता, माझी वेळ महत्त्वाची आहे, माझ्या प्रायोरिटीज आहेत. आणि हे ऐकून लोक तुम्हाला रिस्पेक्ट करायला लागतात. एक गोष्ट आठवा हा, लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलं, हो म्हण, जुळवून घे, नाही म्हणू नको. पण कोणी सांगितलं नाही, स्वतःला विकून दुसऱ्यांना खुश केलेल्या माणसाला कोणी रिस्पेक्ट देत नाही. तुम्ही जेव्हा नाही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःला सांगता, माझी किंमत आहे, माझी मर्यादा आहे. आणि जो माणूस स्वतःला किंमत देतो त्याला जग आपोआप किंमत द्यायला लागतं. आजपासून नाही म्हणायला शिका, पोलाइटली, कामली, बट फर्मली. मला नाही जमणार हे एक वाक्य तुमची इज्जत वाचवू शकतं. बाउंड्री ठेवणारा माणूस कमजोर नसतो, तो सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असतो, कारण त्याला माहीत असतं कुठे थांबायचं. तिसरी गोष्ट, स्वतःची तुलना बंद करा आणि स्वतःची व्हॅल्यू ओळखा. तिसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात दुखणारी पण. तुम्ही स्वतःला कमी लेखता, दुसऱ्यांशी कंपेअर करून. तो माझ्यापेक्षा जास्त कमावतो, ती माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे, त्याला सगळं जमतं, मला काहीच नाही जमत. हे विचार येतात, हे नॉर्मल आहे. पण यातच अडकून राहणं डेंजरस आहे, कारण लोक तुम्हाला तितकीच किंमत देतात जितकी तुम्ही स्वतःला देता. तुम्ही जर स्वतःला कमी समजलात तर जग पण तुम्हाला कमीच समजेल. हे जग आरशासारखं आहे, तुम्ही जे आत ठेवता तेच बाहेर दिसतं. आत्मविश्वास ठेवला तर जग तुम्हाला कॉन्फिडंट बघेल. स्वतःला कमी लेखलं तर जग तुम्हाला कमीच वागवेल. दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याचं घर, दुसऱ्याचं आयुष्य बघत बघत तुम्ही स्वतःचं आयुष्य जगायला विसरता. प्रत्येक माणूस वेगळ्या वेळी ब्लूम करतो, कोणी 20व्या वर्षी, कोणी 40व्या वर्षी. तुमची वेळ येणार आहे, पण ती तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात कराल. आजपासून रोज एक गोष्ट लिहा जी तुम्ही चांगली केली आहे. छोटी असली तरी चालेल. आज मी वेळेवर उठलो, आज मी कोणाला मदत केली. हळूहळू तुम्हाला दिसेल तुमच्यात किती पोटेन्शियल आहे.
आणि जेव्हा तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू कळेल तेव्हा कोणाला सांगायला नको लागणार. लोक स्वतः येतील तुमच्याकडे. रिस्पेक्ट मागायची नसते, ती कमवायची असते आणि ती सुरुवात होते स्वतःपासून. तर मित्रांनो, या 3 गोष्टी आयुष्यात कायम लक्षात ठेवा. पहिली, प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेन करणं बंद करा. दुसरी, गरज असेल तिथे स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. आणि तिसरी, स्वतःची व्हॅल्यू ओळखा. कारण ज्या दिवशी तुम्ही या 3 सवयी बदलाल ना, त्या दिवशी लोक तुमच्याशी बोलण्याची पद्धत बदलेल, तुम्हाला ट्रीट करण्याची पद्धत बदलेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक तुम्हाला सिरियसली घ्यायला लागतील. रिस्पेक्ट कधीच मागायची नसते, ती कमवायची असते आणि त्या रिस्पेक्टची सुरुवात होते स्वतःपासून. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशा एका मित्राला नक्की शेअर करा ज्याला हे ऐकणं गरजेचं आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच पॉवरफुल आणि माइंडसेट बदलणारे व्हिडिओ इथे येत राहणार आहेत. आता कमेंटमध्ये नक्की सांगा, या 3 पैकी कुठली गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त रिलेट झाली. मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय.